नमस्कार मित्रांनो, मी आमिष आंबोरे. आज आपण बघणार आहोत, जर का आपला आरसी बुक हरवला असेल किंवा फाटला असेल किंवा खराब झाला असेल तर कसं डाउनलोड करायचं. आपल्या या मोबाईल मधूनच आपण फक्त 2 मिनिटांमध्ये डाउनलोड करू शकतो. तरी आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तरी जर का आपल्या चॅनलवर आपण नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही अडचण आली असेल तर कमेंट करा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ए टू झेड माहिती सांगणार आहे. तरी व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम आपल्याला आपल्या गुगलवरती यायचं आहे आणि इथं सर्च करायचं आहे परिवहन.gov.in असा एक वेबसाईट सर्च करायची आहे. आणि आपल्याला अशी वेबसाईट दिसेल. इथं आपल्याला असा इंटरफेस दिसेल. तर सिंपली याला कट करायचं आहे आणि खाली 2दा-3दा येईल असं त्याला आपण कट करूया. आणि खाली स्क्रोल करायचं आहे. खाली गेल्यानंतर आपल्याला इथं व्हेकल रजिस्ट्रेशन असा एक इंटरफेस दिसेल. तर आपल्याला तिथं खाली एक रीड मोरचा ऑप्शन दिसेल. तर त्या रीड मोरच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आणि आपल्याला पुढे आल्यानंतर आपल्याला इथं व्हेकल रिलेटेड सर्व्हिस नावाचा ऑप्शन दिसेल. खाली त्याच्या सिलेक्ट स्टेटला क्लिक करायचं आहे आणि आपलं महाराष्ट्र स्टेट निवडून घ्यायचं आहे. आणि आपल्याला या पॉपअपला क्लोज करून आपल्याला डबल आपला RTO जे काय RTO नंबर आहे ते आपल्याला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर आपल्याला असा एक इंटरफेस दिसेल की प्रोसीड या बटनावरती डबल परत क्लिक करायचं आहे. आणि आपल्याला पुढे आल्यावर तर असा इंटरफेस दिसेल की याला खाली स्क्रोल करायचं आहे. आणि इथं खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला इथं दिसू शकते RC पार्टिक्युलर या ऑरेंज कलरच्या ऑप्शनवरती सिंपली आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं खाली व्हेकल रजिस्ट्रेशन नंबर मागेल आणि चेसेस नंबर लास्टचे 5 डिजिट चेसेस नंबरचे आपल्याला इथं ते टाकून घ्यायचे आहे. तर आपला व्हेकल रजिस्ट्रेशन नंबर आणि चेसेस नंबर टाकल्यानंतर आपल्याला व्हेरीफाय डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे. आणि व्हेरीफाय डिटेल्सवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला इथं खाली असा इंटरफेस दिसेल की ऑथेंटिकेट युअर सेल्फ. आपल्याला इथे 2 ऑप्शन दिसतील, युझिंग मोबाईल OTP अँड युझिंग आधार. आपल्याला 2 ऑप्शन, आपल्याला आपला मोबाईल नंबर लिंक असेल तर आपल्याला एक नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जर का आपला मोबाईल नंबर लिंक नसेल तर आपल्याला 2 नंबरच्या ऑप्शननं जायचं आहे, कारण की आपल्याला आधार थ्रूनं करायचं आहे. तर आपल्याकडे मोबाईल नंबर आहे तर आपण पहिल्या ऑप्शनला क्लिक करतोय. तर पुढे आल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस दिसेल की आपल्याला जनरेट OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि OTP सेंड करून आपल्याला टाकून घ्यायचे आहे. तर सिंपली मी जनरेट OTPवर क्लिक करतो आणि OTP टाकून घेतो. तर OTP आपण सबमिट केल्यानंतर आपल्याला असं दिसेल की आपली सगळी ओनर इन्फॉर्मेशन, आपल्याला जे काही आपली इन्फॉर्मेशन आहे अर्धी ते आपल्याला इथे दिसून येईल. आपल्याला खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि इथं आपल्याला फी पॅनल दिसेल. तर इथं 50 रुपये आपल्याला पेमेंट या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि 50 रुपयाची अमाऊंट आपल्याला पेमेंट करायची आहे. तर पेमेंट या बटनावरती क्लिक केल्यानंतर कन्फर्म पेमेंटवरती क्लिक करायचं आहे. आणि इथं आपल्याला आपलं जे काय गेटवे आहे, आपण SBI पे आणि खाली पे GOV, आपल्याला NSDL आपल्याला 2 नंबरचा ऑप्शन क्लिक करायचा आहे. आणि क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे. टर्म अँड कंडिशनला अलो करून आपल्याला कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली असे इंटरफेस दिसेल. आपल्याला पैसे आपल्याला कार्ड्स असेल, जर का नेट बँकिंगनं, तर आपल्याला इथं सिंपली आपल्याला UPIचा ऑप्शन दिसेल. UPI या बटनावरती क्लिक करायचं आहे. आणि इथं आपल्याला जे काही UPI आहे ते टाकून आपल्याला पे नावरती क्लिक करायचं आहे. तर मी पटकन आपलं पेमेंट करून घेतो. तर आपलं इथं पेमेंट झालेलं आहे. तरी बघू शकता आपण पेमेंट केलेलं आहे. इथं डबल परत यायचं आहे पेमेंट केल्याच्या नंतर. आणि पेमेंट केल्यानंतर आपल्याला असं आपलं इंटरफेस दिसेल की आपलं झालेलं आहे, म्हणून याला सिंपली आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आणि इथं आपल्याला आपली RC बुक निघलेली आहे. तरी आपल्याला प्रिंट RC पार्टिक्युलर सर्टिफिकेट या 3ऱ्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि आपल्याला आपली अशी होम आणि इथं प्रिंटचा ऑप्शन असेल. आपल्याला इथं प्रिंट सिंपली काढू शकता. प्रिंटही काढायचं जमते आणि आपल्याला आपल्या याच्यामध्ये सेव्ह पण करून ठेवायचं जमते मोबाईलमध्ये. तर कसा वाटला मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ. आणि जर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि मित्रांना आपल्या शेअर पण करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.